नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस सर्वांना आनंददायी आरोग्यदायी जावो तर हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आहे रविवार। रविवारची आहे ही पूजा। अतिशय सुंदर आणि मंगलमय वातावरणामध्ये पूजा झालेली आहे। कुलदेवी आणि कुलदैवताचे जेव्हा वार असतात ना, ते इतके सुंदर सकाळपासून संध्याकाळपर्यंत फीलिंग्ज असतं। इतके छान असे सगळीकडे वातावरण निर्माण झालेलं असतं। आपल्या खंडेरायाचा आवडीचा रंग आहे पिवळा, त्यामुळे आपलं मंदिर देखील अगदी पिवळ्या फुलांनी सजलेलं आहे बरं का। तर आज रविवारी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण अवश्य करावं। घरातल्या करत्या स्त्रीने किंवा करत्या पुरुषाने किंवा ज्यांना जमत असेल, आणखीन कोणी घरात मेंबर असतील तर त्यांनीही केलं तरीही चालतं, पण आठवड्यातून किमान एकदा तरी मल्हारी सप्तशती अवश्य पठण करावं। त्याचसोबत जर आपल्याला सहज शक्य होत असेल तर खंडेरायाच्या टाकावरती हरिद्रामार्जन हे हळदीनं अवश्य करावं। अगदी 15 ते 20 मिनटं लागतात बरं का ह्या सेवेला, पण ह्या सेवेचा प्रभाव खूप चांगला आहे। तर अशी ही रविवारची खंडेरायाची सेवा आणि सुंदर अशा वातावरणामध्ये तयार झालेली आपले महाराज देखील आज पिवळ्या रंगाचं वस्त्र घालून सजलेले आहेत बरं का। तर सुंदर अशी पूजा झालेली आहे। आज आपण दैनंदिनी पाहत आहोत आजची रविवारची। त्याचसोबत आपण सकाळी सकाळी कुठे गेलो होतो ते पाहणार आहोत। अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आपण जाऊन आलेलो आहोत। का गेलो होतो, काय घेऊन आलोत, चला तर मग पटकन वेळ न घालवता पुढे सांगते तुम्हाला आपण कुठे गेलो होतो ते। तर आपल्या धाराशिवपासून अवघ्या 22 किलोमीटरवरती तुळजापूर आहे। तर तुळजापूरच्या अलीकडे 5 किलोमीटर आहे सिद्धेश्वर वडगाव म्हणून एक महादेवाचं देवस्थान। तर ते देवस्थान महादेवासाठी तर प्रसिद्ध आहेच आहे, पण वडगाव हे नर्सरीसाठी देखील प्रसिद्ध आहे। नर्सरी म्हणजे जिथे छोट्या छोट्या प्रकारची रोपे भेटतात, अगदी फळ झाडे, फुलं झाडे किंवा शोची झाडे, कोणत्याही प्रकारचं झाड, वेल झाडे त्यांच्याकडे अवेलेबल असतात। तर अशा त्यांच्या स्वतःच्या 4 नर्सरी आहेत, त्यामुळे वडगाव हे झाडांसाठी फेमस आहे बरं का। तर आपण आज सकाळी सकाळी तिथं भेट दिलेली आहे, कारण आपल्याला आपल्या अंगणामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावायची आहेत। कारण आपल्या व्ह्यूअर्ससाठी मी रोज वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या आकाराच्या फुलांचे, फळांचे, त्याचबरोबर पानांचे वेगवेगळे व्हिडिओज करणार आहे। त्यासाठी आपण झाडे आणायला गेलो होतो, तर तिथेही घेतलेली छोटीशी क्लिप आहे बरं। अगदी सुंदर असं नयनरम्य वातावरण होतं। बारीक बारीक पाऊस चालू होता आणि त्या पावसामध्ये आम्ही ही झाडे पाहत होतो। तर अगदी वेगवेगळ्या प्रकारचे पाने, फुले, परत तुम्हाला सांगते वेलवर्गीय, नंतर वेगवेगळ्या रंगांचे, आकाराचे, वेगवेगळ्या सुवासाचे फुले, पाने, अतिशय सुंदर असं त्यांच्याकडे स्टॉक आलेला होता। त्याचबरोबर त्यांनी आम्हाला हे देखील सांगितलं की लवकरच आपल्याकडे काळा, हिरवा ह्या रंगांचा गुलाब देखील येणार आहे। तुम्ही ऐकलंय का कधी काळ्या रंगाचा गुलाब किंवा हिरव्या रंगाचा गुलाब? नाही ना? आपल्या चॅनलवरती येणार आहे बरं का। त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा। असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे। आपल्या अंगणामध्ये जी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची मधुमालती आहे ना, त्यातीलच आता जांभळ्या रंगाची मधुमालती आलेली आहे। तो देखील वेगळा एक अनुभव आहे बरं का। आणि मी गेल्यानंतर आणलेला आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचा सोनचाफा। त्याचसोबत आणलेली आहे रातराणी आणि 2-3 वेगवेगळ्या प्रकारची शोची झाडे। तर ती झाडे लावतानाचा व्हिडिओ आपण लवकरच करणार आहोत। कोणती झाडे कुठे लावलीत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आमच्या जवळच्याच नर्सरीची म्हणजे वडगावची ही नर्सरीची छोटीशी ट्रिप मी तुम्हाला घडवून आणलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केले का नसेल केलं तर पटकन करा। आपण असे छान छान व्हिडिओज रोज घेऊन येत असतो। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, कृतज्ञता तर आहेच। असेच भरभरून प्रेम देत राहा माझ्या व्हिडिओला। चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।